अमेरिका आता अंतराळामध्ये शस्त्र तैनात करणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्डन डोम या महत्त्वाकांक्षी संरक्षण योजनेची घोषणा केली आहे। आपण बघूया हे प्रकरण नेमकं काय आहे। भविष्यात अंतराळातच होणार दोन देशातील युद्ध, अंतराळातच शस्त्र तैनात, अंतराळातच होणार उद्ध्वस्त, बड्या देशांकडून एकमेकांचे उपग्रह नष्ट करण्याचे प्रयत्न, अमेरिकेच्या गोल्डन डोममुळे शस्त्र स्पर्धा आणखी वाढणार। पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या भारत पाक संघर्षात ड्रोन युद्ध आपण सर्वांनी अनुभवलं। ड्रोनच्या माध्यमातून किती अचूक मारा करता येतो हे पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईनं दिसूनही आलं। झालेले ड्रोन हल्ले आणि ते परतवण्यासाठी भारतीय सैन्यानं केलेले प्रयत्न आकाशात आपल्याला दिसत होते। मात्र आता याही पलीकडे जात अंतराळातच युद्ध होणार असल्याचे संकेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतराळातच शस्त्र तैनात करण्याची तयारी केली। गोल्डन डोम असं या योजनेचं नाव असून गेल्या काही काळापासून सुरू असलेलं हे मिशन लवकरच पूर्ण होणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलंय। गोल्डन डोम योजना म्हणजे अंतराळातून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून अमेरिका वाचवण्यासाठीची तयारी आहे। अंतराळात गोल्डन डोम नावाचं अमेरिकेचं क्षेपणास्त्र संरक्षण कवच संभाव्य आंतरराष्ट्रीय हल्ल्यापासून अमेरिकेचं करणार संरक्षण। गोल्डन डोमची 4 टप्प्यात असणार कार्यप्रणाली। शत्रूच्या क्षेपणास्त्राचा शोध घेणार, क्षेपणास्त्रांना वेळेआधी नष्ट करणार, क्षेपणास्त्रांना आकाशात रोखणार, अंतराळातच क्षेपणास्त्रांना पूर्णतः निष्प्रभ करणार, उपग्रह, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर आणि लेझर यंत्रणेचा वापर, हल्ला ओळखण्याची आणि रोखण्याची क्षमता गोल्डन डोममध्ये। भविष्यातील युद्धशक्ती अंतराळात केंद्रित होणार। चीन आणि रशियाकडून वाढता धोका लक्षात घेता अमेरिका आपली संरक्षण प्रणाली अंतराळातही मजबूत करणार आहे। अंतरिक्षामधून सुद्धा एक प्रकारे हल्ले करण्याची आणि त्याचबरोबर अमेरिकेचं संरक्षण करण्याची तयारी अमेरिकेनं सुरू केलेली आहे। अमेरिकेनं $175 बिलियन खर्च करून गोल्डन डोम संरक्षण प्रणाली विकसित करण्याकडे विशेष लक्ष त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि वर्ष 2029 पर्यंत ही गोल्डन डोम संरक्षण प्रणाली अस्तित्वात येईल अशा प्रकारचा कयास त्या ठिकाणी बांधला जातोय। दुश्मनाचे मिसाईल्स किंवा दुश्मनाचे वेगवेगळ्या प्रकारचे फायटर जेट जर अमेरिकेविरुद्ध हल्ला त्या ठिकाणी करत असतील तर त्यांनी हल्ला करण्याच्या आधीच म्हणजे त्या ठिकाणाहून त्या मिसाईलचं लॉन्च होण्याच्या आधीच त्याला जे आहे नष्ट करता येऊ शकतं। चीनने काही महिन्यापूर्वी पेंटागॉनचे 3 उपग्रह निष्क्रिय केल्याचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर गोल्डन डोम योजनेचं महत्त्व आता वाढलंय। 2019-20 साली ट्रम्प यांच्या अध्यक्षतेत गोल्डन डोम या संरक्षण कवचाच्या संकल्पनेवर काम सुरू। अमेरिकेनं 2019 साली स्पेस फोर्सची स्थापना केली। हे स्वतंत्र सैन्य शाखा योजनेचा पाया। चीन आणि रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्र आणि उपग्रह नष्ट करणारं तंत्रज्ञान विकसित केलं। चीन रशियाला प्रत्युत्तरासाठी अमेरिकेचा अंतराळ संरक्षण क्षमता वाढवण्याचा निर्णय, संशोधन संस्थांना आणि संरक्षण क्षेत्राला निधी देऊन प्रणाली विकसित करण्याचे आदेश, अमेरिकेच्या संरक्षण विभाग म्हणजेच पेंटागॉनचा सक्रिय सहभाग। 24 मे 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अधिकृतपणे गोल्डन डोम योजनेची घोषणा। ही योजना अमेरिकेच्या संरक्षण इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी अंतराळ योजना मानली जाते। गोल्डन डोममुळे भविष्यात युद्धशक्ती अंतराळात केंद्रित होणार। 21व्या शतकातलं युद्ध हे मॉडर्न वॉरफेअरचं युद्ध असणार आहे आणि त्या माध्यमातून अमेरिका आणि चीनची ही जबरदस्त प्रगती पाहता पारंपरिक युद्ध खूप मागे पडणार आहेत आणि 21व्या शतकातला विध्वंस हा वेगळ्या प्रकारामध्ये असणार आहे। 20व्या शतकामध्ये 1945 ला आपण हिरोशिमा नागासाकीच्या माध्यमातून एक प्रकारे अण्वस्त्र युद्ध काय असतो आणि त्याचं काय भीषण परिणाम होतात हे 20व्या शतकामध्ये आपण पाहिलेलं आहे। पण 21व्या शतकामध्ये ज्या प्रकारे चीनचं मदरशिप ड्रोन आणि त्याचबरोबर अमेरिकेची एक प्रकारे गोल्डन डोम संरक्षण प्रणाली विकसित होतीये त्या अनुषंगानं भविष्यातला नरसंहार हा खूप भीषण असणार आहे। हेच या सगळ्या तयारीवरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। गोल्डन डोमच्या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली। अमेरिकेचा हा पुढाकार येत्या काळात अमेरिका, चीन आणि रशिया या देशातील नव्या शस्त्र स्पर्धेची नांदी ठरू शकतो। दुसरीकडे चीनने जिओटियान ड्रोन तंत्रज्ञान विकसित केलंय, ज्यामुळे एकाच वेळी 100 ड्रोनद्वारे हल्ला करणं शक्य आहे। ड्रोनची रेंज 7000 किलोमीटर 15000 मीटर उंचीवर उडू शकते। टेक ऑफ वजन 16000 किलो असून
6000 किलो पेलोड वाहण्याची क्षमता, 100हून अधिक छोटे ड्रोन वाहून नेण्याची क्षमता, ड्रोनमध्ये क्रूज मिसाईल्स वाहून नेण्याची क्षमता, शत्रूच्या रडारला चकवा देत बचाव करण्याची क्षमता, युद्धासोबत सीमा निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन लॉजिस्टिक्ससाठी वापर. चीन हा याच वर्षीच्या जूनच्या शेवटी तियुजियान या मदरशिप ड्रोनच्या माध्यमातून आपली जबरदस्त तयारी करतोय. या मदरशिप ड्रोनच्या माध्यमातून साधारणतः 6000 किलोचा पेलोड एकाच वेळेस वाहून नेता येणार आहे आणि 100 पेक्षा सुद्धा जास्त ड्रोन एकदाच या मदरशिप ड्रोनच्या माध्यमातून दुश्मनाविरुद्ध प्रहार करण्यासाठी घेऊन जाता येणार आहेत. 16,000 किलोमीटरची रेंज असलेल्या या मदरशिप ड्रोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेकॅझे ड्रोन्स, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल सुद्धा असणार आहेत आणि अशा प्रकारे 100हून अधिक ड्रोन जर एकदाच दुश्मनावर तुटून पडत असतील तर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नरसंहार करण्याची पूर्ण तयारी चीन करतोय. या शस्त्र स्पर्धेत गोल्डन डोम अस्तित्वात आल्यास भविष्यातील युद्धाचे संदर्भच बदलण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.